नमस्कार. आज थोडंसं सायकोलॉजी रिलेटेड बोलूया. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी नेहमी लोक येत असतात, ओके, आणि त्यांचं प्रश्न असतात वेगळे वेगळे. आज रिलेशनशिपबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत की रिलेशनशिप कसे असतात आणि काय असतं, का रिलेशनशिपमध्ये सेम पॅटर्न आपण अट्रॅक्ट करतो, ओके. अशा रिलेटेड ना खूप प्रश्न येतात आणि लोक येऊन बोलतात मला की मॅम आमच्या ना लाईफमध्ये सेम पॅटर्न रिपीट होतो आहे, ओके. सेम टॉक्सिक पर्सन आम्ही अट्रॅक्ट करतो. लोकांना लक्षात पण येत नाही, ठीक आहे, की लोक म्हणतात मग माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बरोबर असं, माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, बरोबर, काय कर्म आहेत आय डोंट नो. देअर इज नथिंग, म्हणजे ना ह्याच्याशी जे तुम्ही चूज करता, जे तुम्ही निवडता, हे तुम्हाला फ्री विल दिलेलं असतं देवाने, ठीक आहे. कधी कधी ना आपण ॲज अ सोल थोडंसं ब्रेव असतो, ठीक आहे, आणि आपण असं सेम पॅटर्न रिपीट एक टॉक्सिक काइंड ऑफ पार्टनर अट्रॅक्ट करतो. त्यावेळेला ना वुंड्स आपल्या आतमध्ये असतात. ॲक्च्युली आपल्या लक्षात नाही येत. पहिलं तर पॅटर्न लक्षात येणं महत्त्वाचं आहे, कारण 2, 3, 4 वेळा म्हणजे हार्ट ब्रेक झाल्यानंतर लोकांना लक्षात येतं की अरे सेम पॅटर्न रिपीट होतं आहे, देअर इज समथिंग, है ना, की काहीतरी चुकतं आहे, काहीतरी होतं आहे आणि सेम पॅटर्न रिपीट होतं, विच इज नॉट गुड, ओके. तुमच्या हेल्थसाठी पण, मेंटल कंडिशनसाठी पण, बाकीच्या गोष्टींसाठी पण. तर एक्झॅक्टली होतं आहे काय अशा वेळेला, ओके. तर ॲक्च्युली काय होतं, आपण ॲज अ सोल खूप ब्रेव असतो. एकतर ना चॅलेंजेस, वी लाईक चॅलेंजेस, ओके. एक तर हा एक इश्यू असतो. सेकंड थिंग असं आहे की आपण ना त्या गोष्टीतून शिकत नाही, ठीक आहे. सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. माझ्याकडे लोक येतात ना, म्हणतात सेम पॅटर्न रिपीट म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, की टॉक्सिक पर्सन आहे, ठीक आहे, त्याचं वागणं पहिलं खूप गोड गोड होतं स्टार्टिंगला, ठीक आहे, पण मग नंतर ना थोडंसं जसं मी अडिक्टिव्ह झाली अबाउट हिम, ओके, त्यानंतर मग ह्यानी ना माझे रिस्पेक्ट करणं सोडून दिलं, अवेलेबिलिटी नाही त्याची, है ना, आणि सडनली आय फील की यार जे अटेन्शन मला भेटत होतं ते मला नाही भेटत आहे. असं का होतं, ठीक आहे. तर ह्याच्या मागचं कारण आहे की जसं आपण ना कोणी ड्रिंक करत आहे, कोणी स्मोक करत आहे, ठीक आहे, दिस इज लाईक स्टार्टिंगला तर ते ना आपण ह्याच्यासाठी करतो, म्हणजे की चला एन्जॉय करूया, ओके, वी जस्ट ट्राय टू, है ना, काहीतरी डॉक्युमेंट रिलीज होतं आणि त्यानंतर आपल्याला ते एक प्लेजरवाला पार्ट वी फील, ओके. दॅट्स वाय वी टेक दॅट काइंड ऑफ थिंग, है ना. आणि मग हळूहळू तुम्ही 4-5 वेळा घेतल्यानंतर ना ह्याचं हॅबिट होऊन जातं आपल्या माइंडला बेसिकली, ठीक आहे. अडिक्शन त्या माणसाचं नसतं, माइंडचं असतं. बिकॉज ना आपण त्या गोष्टीला, त्या ड्रिंकला किंवा त्या ऑब्जेक्टला, ठीक आहे, त्या व्यक्तीला, ठीक आहे, किंवा स्मोकिंगला आपण माझ्या ना प्लेजरबरोबर तुम्ही मॅच करताय, ठीक आहे. तर मी लोकांना तेच समजवत असते. ॲक्च्युली हे झालं आहे तुमच्या ब्रेनमध्ये ना एक पॅटर्न सेट झालं आहे, ठीक आहे, की टॉक्सिक इज इक्वल टू प्लेजर. माझ्याकडे असं आहे केस एका मुलीची, म्हणजे खूप यंग आहे ती, ठीक आहे, आणि लहानपणापासून आईवडिलांचं प्रेम नाही भेटलं. आफ्टर दॅट शी गॉट, म्हणजे भावाबरोबर पण एवढं काय चांगलं नाही आहे तिचं. आफ्टर दॅट एक स्कूल रिलेशनशिप होतं, त्याच्यामध्ये पण इट्स नॉट गुड, ओके. आणि त्यानंतर मग आता एक रिलेशनशिपमध्ये, बट थर्ड रिलेशनशिपमध्ये ॲक्च्युली, ओके. सो हे पॅटर्न ना तिच्या आयुष्यामध्ये रिपीट होतं आहे, ठीक आहे. तर एक्झॅक्टली काय होतं आहे की सेम पर्सन येणार, त्याला खूप गोड गोड बोलणार, ठीक आहे. ऑफकोर्स त्याला तुमच्या आयुष्यामध्ये जागा बनवायच्या. जर त्यांनी पहिलाच आपला फेस दाखवला तो नार्सिसिस्टवाला किंवा हे, तर मग तुम्ही त्याला ॲक्सेप्ट का करताल, बरोबर. सो त्यांनी पहिला फेस दाखवला खूप स्वीट, है ना, खूप छान. जसं आपण ड्रिंक करतो फर्स्ट टाइम, जसं स्मोक करतो फर्स्ट टाइम, वी फील सो गुड, है ना, एकदम 7वें आसमान पे है असा टाईपचं वाटतं आपल्याला. सो सेम त्याच प्रकारे ह्या व्यक्तीने पण तिला दाखवलं आणि सगळ्या गोष्टी घडल्या. बट जशी ही अडिक्टेड झाली त्या पर्सनच्या, तसं त्याचं पॅटर्न चेंज व्हायला लागला, ठीक आहे. तसा तो वेगळा वागायला लागला, है ना, आणि मेन सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत होते. ॲक्च्युली मेनली फिमेलचं, असं मेलसाठी पण असतंच ॲक्च्युली, पण मेनली फिमेलचं जे मी बघितलं आहे काउन्सिलिंगमध्ये, की याचं ना पॅटर्न असतो, आपण लवकर इन्सल्ट फील करत नाही, ठीक आहे. वी टेक इट ॲज अ फॉर ग्रांटेड,
ठीक आहे, की 2-4 मित्रांमध्ये त्याच्या आपण चाललो आहे आणि तिकडे त्यांनी काहीतरी म्हणजे तुमच्याबद्दल काही कमेंट पास केलं, ठीक आहे, किंवा काय बोलला. वी डोंट टेक इट ॲज अ है ना इन्सल्ट. ओके, जोपर्यंत बायकांचं कसं आहे ना, नाका तोंडापर्यंत पाणी येत नाही ना, तोपर्यंत ते इन्सल्ट फीलच होत नाही. ठीक आहे, तर मी नेहमी लोकांना म्हणत असते की एक ना बाउंड्री सेट करून ठेवा की व्हॉट एक्झॅक्टली इन रिलेशनशिप एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम दॅट पर्सन. ओके, बिकॉज थोडंसं प्रेम ना इथे तिथे झालं चालेल, थोडं कमी झालं चालेल, पण रिस्पेक्ट हवीच हवी आहे त्या रिलेशनशिपमध्ये. ठीक आहे, फॉर फिमेल ॲटलिस्ट मला असं वाटतं की त्यांना फील नाही करत. ओके, बिकॉज लहानपणापासून आपण अशा सर्कमस्टान्सेसमध्ये वाढतो आहे ना की आपल्याला तसं शिकवलं जात नाही. ठीक आहे, आपल्याला तसं ट्रीट केलं जात नाही ॲज अ पॉवरफुल स्ट्रॉंग, जसं मेलला केलं जातं, त्यांचा पटकन इगो हर्ट होतो. फिमेलचं का नाही होत आहे? इट्स नॉट लाईक म्हणजे जेंडर वाईज मी नाही म्हणत आहे, ठीक आहे, इन जनरल पण म्हणते, पण ना फिमेलला मोस्टली मी बघितलं आहे की सुरुवात कुठून झाली दे डोंट रिमेंबर. ठीक आहे, त्यांना ह्यूज फाईट आठवते डायरेक्ट. ठीक आहे, की त्यावेळेला त्यांनी असं बोललं, मग मी असं बोलले, मग हे झालं, मग ते झालं, हे सुरुवात होतच नाही. ओके, जर मी तुला रिस्पेक्ट करते आहे, ते रिस्पेक्ट हळूहळू हळू कमी होणार, त्यानंतर ती फाईट ह्यूज होणार. ठीक आहे, बट रिस्पेक्ट इज मस्ट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप. ठीक आहे, तर हे कुठेतरी ना आपल्याला समजायला पाहिजे की कुठे आपली डिसरिस्पेक्ट होते. त्याच वेळेला आवाज उचला, त्याच वेळेला बोला की थांब, ह्या गोष्टी ना मला म्हणजे मी टॉलरेट नाही करू शकत, आय एम नॉट फॉन्ड ऑफ दिस. ओके, आणि पॅटर्न त्याच वेळेला तुम्हाला ना कळायला पाहिजे. ठीक आहे, की सेम असंच झालेलं रे, त्यावेळेला पण असंच झालं, आता पण असंच झालं, हे नाही व्हायला पाहिजे माझ्यावर. आपण काय करतो, आपल्याला वाटतं आपण खूप प्रेमाने बनलो आहे, स्पेशली फिमेल्स. ओके, अँड दे फील की मी ना ह्याला खूप प्रेम करणार, हा बदलून जाईल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस येतील किंवा हा बदलेल आणि गोष्टी परत पहिल्यासारख्या होतील, खूप चांगल्या होतील, है ना. असं होत नाही. ह्या गोष्टीमुळे ना लोक कित्येक वर्ष म्हणजे ना अडकून राहतात. आय हॅव समवन जी अनमॅरिड आहे. ठीक आहे, आणि मॅरिड मॅन बरोबर ती आय थिंक समथिंग 9 or 10 years शी इज विथ हिम. ओके, तो फक्त तिला अडकून ठेवतो आहे, डिसरिस्पेक्ट करतो आहे, तुझी व्हॅल्यू नाही आहे, तुझी किंमत नाही आहे, तू अशी आहे, तू तशी. शी इज व्हेरी गुड इन हर फील्ड. ओके, ती खूप चांगलं करते आहे, पण हा माणूस मग नंतर ना एकदम चेंज होणार, परत मग म्हणणार अरे सॉरी मी चुकून बोललो. ठीक आहे, हात उचलणं, बाकीच्या गोष्टी, मग नंतर अगेन सॉरी बोलणं, परत गोड बोलणं, परत त्या गोष्टीत अडकवणं. पण 10 वर्ष ह्या गोष्टी कंटिन्युअसली रिपीट होत आहेत तुमच्याबरोबर. यू हॅव टू अंडरस्टँड, यू हॅव टू ब्रेक दॅट सर्कल. ठीक आहे, ऑफकोर्स हे कार्मिक नातं असेल, ठीक आहे, त्यामुळेच तुमच्या आयुष्यात आलं आहे, तो काही शिकवायला आला, पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही 10 वर्ष त्या गोष्टी टॉलरेट करा. ठीक आहे, ह्याला तुम्ही ब्रेक करू शकता ज्या वेळेला तुमचं आतून आवाज येईल की यार काहीतरी चुकतं आहे, त्या आवाजाला ऐका. लोक काय करतात, खूप वेळा मी बघितले की लोकांना त्या गोष्टीला खूप इग्नोर करतात की यार ठीक आहे ना, ठीक आहे, एकदा झालं असेल, मी पण खूप प्रेम करते, है ना, मी थोडंसं चान्स देते. असं नाही होत. तुम्ही चान्स देऊन तुम्ही स्वतःला अजून जास्त म्हणजे ना हे करताय, डाऊन करताय. ठीक आहे, स्वतःला खूप जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये टाकताय, खड्ड्यामध्ये टाकताय, कारण तो माणूस हळूहळू तुमची एनर्जी ड्रेन आउट करेल, तुमची ताकद ड्रेन आउट करेल. जेव्हा तुम्हाला एखाद्या रिलेशनशिपमध्ये वाटेल की माझी ग्रोथ होत नाही आहे, माझी सक्सेस होत नाही आहे, मी खाली चालले आहे, ठीक आहे, त्यावेळेला तिथून एक्झिट घेतलेलं बरं. जर हा माणूस तुमची एनर्जी शोषून घेत असेल, तुमच्या सक्सेसमध्ये सहभागी होत नसेल, तो पार्टनर तुमच्यासाठी बरोबर नाही आहे. इफ यू आर मॅरिड ना, तर मग ते क्लिअर सांगा त्याला की हे तुला चेंजेस करावे लागतील तुझ्यामुळे, कारण मला ह्या गोष्टीमुळे हे प्रॉब्लेम होत आहेत. ठीक आहे, लोकांमध्ये ना असं स्वतःबद्दल हीन भावना मी बघितली आहे की मी काय यार, मी तर म्हणजे त्या लोकांचे शब्द ना त्या व्यक्तीच्या तोंडात मी पाहिलेत. ठीक आहे, त्या स्त्रीच्या तोंडात पाहिलेत जे समोरचा माणूस विचार करतोय तिच्याबद्दल. ओके, सो डोंट जज यू युअर सेल्फ थ्रू
एनी अदर पर्सन आई, ठीक आहे, त्यांच्या डोळ्यांनी स्वतःला बघू नका. तो आत्ता आला आहे तुमच्या आयुष्यामध्ये 8 वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, वॉट एव्हर, ठीक आहे. तुमची जर्नी तुम्ही बघितली आहे. तुम्ही स्वतःला अप्रिशिएट नाही करणार तर जगातला कोणीही नाही करू शकत. तुम्हाला ग्रो व्हायचं आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे, तुम्हाला स्टँड घ्यायचं आहे, तर तुम्हाला सुरुवात स्वतःपासून करावी लागेल, ठीक आहे. लोक येतात माझ्याकडे की आम्ही ना हे करतो स्त्रियांसाठी, ते करतो, पण ते स्वतःसाठी नाही करत आहे, ठीक आहे. तुम्ही हील करता करता हील व्हायला पण शिका, बिकॉज त्याशिवाय ना तुमची ग्रोथ होणार आहे ना समोरच्या व्यक्तीची ग्रोथ होणार आहे. तुम्ही दोघं इक्वल आहात, ओके. तुम्ही दोघं एक दुसऱ्याला ग्रो करण्यासाठी आलेले आहात आणि तुम्ही दोघं एक दुसऱ्याला सपोर्ट करून है ना स्टेप बाय स्टेप पुढे जाण्यासाठी आले आहेत. ज्या रिलेशनशिपमध्ये अधोगती होते ना, ते रिलेशनशिप इट्स लाईक अ है ना रेड सिग्नल, ओके. देर इज समथिंग फिशी, देर इज समथिंग रॉंग अँड यू हॅव टू डू समथिंग विथ इट, ओके. हे तुम्हाला करायला पाहिजे. तुमच्या खुशीमध्ये त्याला खुशी वाटायला पाहिजे, तुमच्या सक्सेसमध्ये त्याला सक्सेस वाटायला पाहिजे, जसं तुम्ही करता, ठीक आहे. तुम्ही खूप कॉम्प्रोमाइज करत आलात लहानपणापासून आपल्या वडिलांसाठी, आपल्या भावासाठी, है ना, फॅमिलीमध्ये. बट इकडे तुम्हाला इक्वलन्स हवं आहे, ठीक आहे, ह्या रिलेशनशिपमध्ये. तरी इथे पण येऊन जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं ना तर मग तुम्ही जगणार कधी? आणि मी नेहमी म्हणत असते की वर जाऊन आपल्याला उत्तर द्यायचं आहे देवाला, ठीक आहे. तर तुम्ही काय उत्तर देणार? त्याच्यासाठी स्त्री पुरुष वेगळे नाही आहेत, त्याच्यासाठी सगळे एकच आहे आपण, ओके. सो वी हॅव टू अंडरस्टँड, वी हॅव टू प्रिपेअर दॅट स्क्रिप्ट की मी एक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे, माझी एक इंडिव्हिज्युअल जर्नी आहे आणि मला ते वर जाऊन सांगायचं. मी असं नाही सांगू शकत की त्या व्यक्तीमुळे माझे 10 वर्ष वाया गेले आणि मी हे नाही करू शकले, मी ते नाही करू शकले. वी कांट ब्लेम, ओके, इन स्पिरिच्युअल वर्ल्ड, ठीक आहे. ते म्हणतील तुझ्याकडे हात आहे, तुझ्याकडे पाय आहे, तू का नाही स्टँड घेतला, तू का नाही स्वतःसाठी उभी राहिली, ठीक आहे. सो बी रेडी फॉर दिस काइंड ऑफ है ना क्वेश्चन. आस्क युअर सेल्फ की काय चुकतं आहे, कुठे चुकतं आहे आणि काय प्रॉब्लेम होतो आहे, ओके. आणि त्याच्यावरती काम करा, बिकॉज इट इज रिअली इम्पॉर्टंट. मेजर क्वेश्चन जे असतात ना हे असतात माझ्याकडे, त्यामुळे आज ह्याच्यावरती व्हिडिओ बनवला.